प्रेम प्रभाधराची सर्वांनी सुंदर उजेलुराची कंठी सगळे बाळ मुक्ता बळाजी जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानता मना स्फूर्ती जय देव रत्नाखचित गौरी कोणा चंदनाची मोठी कुंकुम केशरा हिरे जडग मोहर शोभे तो वरा सुंदर स्फूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंडावर तुंड श्रीनयना दासरामाचा वरपा हे सदा संकटी भावावी निर्वाणी रक्षा विष्णुवर्ग योजना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानता मन स्फूर्ती जय देव रंगांगण तुझे आनंदी पूजन भाई तुम्हें माता पिता तुम्हें बंधु सखा तुम्हें तुम्हें सर्व मंगल काय माझा पूजा अच्युत केशव रामनारायण हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोरया संपूर्ण होते आणि या सत्काराच्या कार्यक्रमानंतर आपल्या कीर्तनोक्ती सेवेला सुरुवात होत आहे। या ठिकाणी त्यांचा प्रथमतः दीपकाबांच्या शुभते सन्मान होतोय। आपण मी विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा। त्याचप्रमाणे सांगोला तालुक्याचे लाडके आमदार माननीय शाजीबापू पाटील यांचा सन्मान मंडळाचे कार्यकर्ते दर्याप्पा मोहन गोडसे यांनी करावा अशी मी मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करतो। आजच्या कीर्तनरूपी सेवेचं सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे ते विधान परिषदेचे माजी आमदार आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय दीपकबाबा साळुंखे पाटील यांचा सन्मान सचिन दिलीप खिलारे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे आमच्या लक्ष्मीनगर गावाची ओळख अधिकाऱ्यांचं गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे। तरी प्रत्येक भरतीमध्ये लक्ष्मीनगर मधील तरुण भरती होतोय। नुकतेच याच आठवड्यामध्ये मुंबई पोलीसपदी निवड झालेले सर्वलिंग दत्तात्रय हिप्परकर यांचा सन्मान आजच्या कीर्तनकार हरिभक्तपरायण शिवलीलाताई पाटील मॅडम यांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी विनंती करतो। सर्वलिंग दत्तात्रय हिप्परकर, राजू बाड यांची कोल्हापूर पोलीसपदी निवड झालेली आहे, परंतु त्या सध्या ट्रेनिंग घेत आहेत। त्यांचे पिताश्री राजेश शामराव बाड यांनी प्राजक्ताच्या वतीने सन्मान स्वीकारावा। राजेश शामराव बाड कोल्हापूर पोलीस महिला पोलीसपदी निवड झालेली आहे। प्राजक्ता राजेश बाड, पिताश्री राजेश शामराव बाड यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा पोलीसपदी विकास दर्याप्पा गोडसे यांची निवड झालेली आहे। त्यांचा सन्मान माननीय शाजीबापू पाटील
यांनी करावा अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो। तेही ट्रेनिंगच्या पिरियडला गेलेले आहेत, त्यामुळे महेश दर्याप्पा गोडसे बंधू यांनी त्याचा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। महेश दर्याप्पा गोडसे बंधू छोटासा हा सत्कार समारंभ या ठिकाणी संपलेला आहे। विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि आज आपल्या गावामध्ये आपल्या राज्याची लाडकी कन्या शिवलीलाताई पाटील हिचं सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मंडळाला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की आपल्या गावातील गुणवंतांचा सत्कार आपण आज या ठिकाणी केला। या वर्षी थोडस बरं झालेलं आहे पावसानं, नाहीतर आम्हा दोघांनाही माहिती आहे ह्या गावची काय परिस्थिती असते सकाळी उठलं की। परंतु सुदैवानं या वर्षी बाप्पाच्या आशीर्वादानं राजेवाडीमध्ये पाणी यायला सुरू झालेलं आहे। पाऊस आपल्या परिसरामध्ये चांगला झालेला आहे आणि आपल्या सगळ्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। संबंध तालुका चारी बाजून आपल्या तालुक्याला पाणी या ठिकाणी आलेलं आहे। मी फार वेळ न घेता, वेळ बराच झालेला आहे, आमच्या माय भगिनी या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी उत्सुक आहे, तर मी आपल्या सगळ्यांना या गणेशाच्या आगमनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये हे येणारं साल आणि भविष्यातली हा आपला काळ चांगला आनंददायी जावं। दुष्काळ तर आता आपला बऱ्यापैकी हटलेला आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि बापूंना 2 शब्द सांगण्याची विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज संपूर्ण जगभर गणरायाचं आगमन झालेलं आहे। हा उत्सव लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी पहिल्यांदा सुरू केला आणि आम्हाला याचं रहस्य असं आहे की टिळक ज्यावेळी मंडालेच्या तुरुंगात 6 वर्षे त्यांना शिक्षा झाली, त्यावेळी ब्रह्मदेशात मंडालेच्या तुरुंगात होते आणि 6 वर्षाचा काळ कसा आता इथं काढायचा म्हणून टिळकांनी गीतेवर गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला घेतला आणि तो ग्रंथ लिहित असताना त्यांना त्यात एक अतिशय मर्मस्थान सापडले। महायुद्ध महाभारताचं हे धर्मयुद्ध होतं आणि धर्मयुद्ध संपता संपना 17 अक्षरी सैन्य धारातीर्थी पडलं। पावसाळ्याचे दिवस पाऊस प्रचंड सुरू झाला आणि युद्ध लवकर संपावं म्हणून भगवंत श्रीकृष्णाने शाडूच्या मातीचा गणपती तयार केला आणि त्या कुरुक्षेत्रावर 5 पांडवांकडून त्या शाडूच्या मातीच्या गणपतीची आजच्या दिवशी आरती केली, प्रार्थना केली आणि लवकर युद्ध संपावं अशी गणपतीला त्या सर्वांनी विनंती केली। ज्या दिवशी आपण गणपती विसर्जन करतोय तो दिवस युद्ध संपलेला दिवस आहे। एवढ्या 8-9 दिवसात युद्धाची समाप्ती झाली, दुर्योधनाचा अंत झाला आणि युद्ध संपलं। हा मुद्दा टिळकांच्या वाचनात आला आणि टिळकांनी मंडालेच्या तुरुंगातून आल्यानंतर या देशाला लवकर स्वातंत्र्य मिळावं म्हणून पुण्याच्या केसरीवाड्यात पहिला गणपतीचा उत्सव सुरू केला
तो टप्प्याटप्प्याने एवढा पसरला की त्यातून एक स्वातंत्र्याची चळवळ निर्माण झाली आणि 15 ऑगस्टला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. 20 वर्ष गणपतीची आराधना संपूर्ण देशात केली. आज ते अनंत चालाय, उत्साह दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि रेडा गणपती, दिल्लीचा गणपती, हा गणपती आता तालुक्यातलं एक वैशिष्ट्यपूर्ण गणपती दिवसेंदिवस ठरत चालले. या तरुणांचा उत्साह, गेल्या वर्षी मी आलो होतो त्यावेळी तुमचा उत्साह पाहिला, या वर्षीचाही तुमचा उत्साह पाहिला आणि सर्वात महत्वाचं की ताईंचं कीर्तन तुम्ही या ठिकाणी ठेवून सुरुवात केली. मी मनापासून तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आणि ताई आवाजा सोबत आवाज जोडून दिल्या तर जे टीव्हीवर तुमचं दररोज बघितलं, मी एक दिवस चुकवला आणि मी त्यावेळी विचार केला की वारी दिवसभर थकलेल्या लोकांना एक आनंददायी नुसतं कीर्तन नाही तर त्यांचं तुमच्या कीर्तनातून फार मनोरंजन केलं. वेगवेगळे खेळ घेत होता, वेगवेगळी कीर्तन सांगत होता आणि त्यावेळी मी माझ्या मंडळीला म्हणलं की थकलेल्या माणसासाठी हे केवढा तरी मोठा जिव्हाळा काही नाही या ठिकाणी निर्माण केले. या गावचं निमंत्रण स्वीकारलं, तुमचं नाव झालं कीर्तनात. तर माझही काय झाली काय डोंगरात आता आपल्याला आम्हाला काहीतरी डायलॉग म्हणायला लावायला आम्हाला ते कन्याकुमारी पर्यंत जात नाही. भगवंताची सेवा आम्हा ही सर्वांना स्फूर्ती देणार. आज या ठिकाणी तुम्ही सत्कार आमच्या माझ्या आबाच्या हातून काही तरुणांचा घेतला आणि लक्ष्मीनगर आणि किडविसरी ही 2 गावं हळूहळू पोलिसांची गावं म्हणून प्रसिद्धीला येते काय मला वाटायला. दरवर्षी धरतीत लक्ष्मीनगरची 4-5 पोरं आणि किडबस्तीची 4-5 पोरं ठरलेली आहे. तरुणांच्यात एक नवं दिशा, नवी वळण, एक नवीन जिद्द आहे. आबांच्या भाषणातून एक उल्लेख अतिशय महत्वाचा आहे, दुष्काळ आपला संपलेला. आज गणरायाच्या ह्या आगमनाच्या दिवशी मी तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी देतो. गेल्या 29 ऑगस्टला उजनीचं पाणी तुमच्या गावाला देण्याचं टेंडर फुटलेलं आहे. ते स्वस्तिक नावाच्या एका मोठ्या कंपनीला टेंडर गेलेलं आहे. येत्या 8 दिवसात त्यांना वर्क ऑर्डर मिळेल आणि पुढच्या वर्षीच्या गणपतीला तुम्हा सर्वांना उजनीच्या पाण्यानेच गणपतीचं पाय धुवायला लागतील. एक वर्षात लक्ष्मीनगर मधला प्रत्येक एकरी उजनीच्या पाण्याने भिजणार आहे. त्यात 14 गावचा, पहिली 12 गावं घेतली होती, परत आपलं पाणी शिल्लक राहायला लागलं म्हणून पुन्हा शिवणं आणि एकतपूर ही 2 गावं अजूनही मी वाढवली. अजूनही एक गाव त्यात बसतंय, त्याचाही माझा प्रयत्न सुरू आहे. तर हा सगळा जो परिसर दुष्काळाचा आहे, चिकमोच्या कनालच्या वरनं चालू होतं. चिकमो ही अर्धच बागायचा, अर्ध झिरायचा. हा सगळा परिसर हिरवागार येणं एका वर्षात होणार आहे. वर्षाभराने मी इथं आल्यानंतर तुम्हा सगळ्याला उजनीच्या पाण्याची पिकं भिजवूनच इथे यावं लागेल एवढा शब्द तो 4 महिन्यात मी हे काम करणार आहे. 4 ते 5 महिन्या कामाचा शेवट झालेला असेल आणि पाणी रानात यायला सुरुवात होईल. एवढ्या गतिमानतेनं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी माझ्या समोर बैठक केली आणि सक्त आदेश दिले ते 6 महिन्यात पाणी बाहेर पाडायचं. कंपनीनं त्याला मंजुरी दिलेली आहे. सगळ्या तयार झाले. एवढी जाता जाता तुम्हाला माझ्या आणि आबांच्या वतीनं एक आनंदाची बातमी देतो आणि माझे 2 शब्द संपतो.